येणके येथे अनुसूचित जाती प्रवर्गातील जिल्हा परिषदेच्या 63 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचं वाटप करण्यात आलंय। मोहोळ तालुक्यातील येणकी येथे श्री जकराया महाराज मंदिर परिसरात ICAR राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र केगाव सोलापूर यांच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। हा कार्यक्रम नूतन जिल्हा परिषद सदस्य तथा जकराया शुगर लिमिटेड वटवटेचे चेअरमन सचिनदादा बिराप्पा जाधव यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर संग्राम धुमाळ आणि त्यांच्या टीमच्या पुढाकारातून करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री जकराया महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले। जकराया प्रतिष्ठान तसेच सचिनदादा जाधव मित्र परिवार यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। कार्यक्रमात आरबाळी, मिरी, वटवटे, जामगाव बुद्रुक, जामगाव खुर्द, येणकी या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील अनुसूचित जाती प्रवर्गातील 63 मुलामुलींना स्कूल बॅग आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला असून पालकांनीही समाधान व्यक्त केले। यावेळी विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी संवाद साधताना जिल्हा परिषद सदस्य सचिनदादा जाधव यांनी सांगितले की मोहोळ तालुक्याचा दक्षिण भाग अनेक बाबतीत मागास राहिला आहे। या भागाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यामुळे परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा माझा संकल्प आहे। केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार तसेच राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून त्या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे सांगितले। तसेच त्यांनी सांगितले की सोलापूर येथील केगाव येथे असलेले राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र हे जगातील महत्त्वाचे आणि एकमेव संशोधन केंद्र असून डॉक्टर संग्राम धुमाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने विकसित केले आहे। भविष्यात अशा संस्थांच्या माध्यमातून शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी अधिक समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करण्यात येईल असेही त्यांनी नमूद केले। नूतन पंचायत समिती सदस्य असलमभाई चौधरी यांनी देखील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या कार्याचे कौतुक करत गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यासारखे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले। तसेच या उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याबद्दल राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र केगाव येथील प्रधान शास्त्रज्ञ डॉक्टर संग्राम धुमाळ, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर निलेश गायकवाड, सहाय्यक स्वप्नाली भोसले, तेजस भोसले यांचे आभार मानत त्यांचे अभिनंदन केले। कार्यक्रमास येणके गावचे सरपंच पोपट जाधव, हरबळीचे सरपंच शिवराज पाटील, उपसरपंच दत्तात्रय राऊत, मिरी गावचे सरपंच रफिक पाटील, पारप्पा पुजारी, येणकीचे उपसरपंच आकाश खरात, जामगाव बुद्रुकचे माजी सरपंच तानाजी बनसोडे, बाबर, कृषी उत्पन्न बाजार समिती मोहोळचे संचालक बाळासाहेब गायकवाड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येणकीचे मुख्याध्यापक गुंड गुरुजी, मिरीचे मुख्याध्यापक पुजारी सर, अरबाळीचे मुख्याध्यापक पाटील सर, हराळे सर, जकराया मल्टीस्टेटचे जनरल मॅनेजर बाळासाहेब जाधव, जकराया केन मॅनेजर महाजन, जामगाव खुर्दचे सरपंच दत्तात्रय फडतरे तसेच परिसरातील अनेक मान्यवर, पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाल्याने पालक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले। नाना इथं उपस्थित नाही आहेत। जिल्हा परिषद सदस्य तुम्हा आमच्या सर्वांचे आशास्थान माननीय सचिनदादा, त्याचबरोबर पंचायत समितीचे सदस्य आमचे मित्र असलम